आज आम्ही पंतप्रधान घरकुल योजनेमध्ये चिंचोलीमाळी ग्रामपंचायतने केलेल्या अफरातफरी संदर्भात घरकुल योजनेमध्ये चिंचोलीमाळी ग्रामपंचायतने केलेल्या अफरातफरी संदर्भात पंचायत समिती समोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण व ढोलनाद आंदोलन केलं आहे। आमच्या यामध्ये प्रमुख मागण्या आहेत की ग्रामविकास अधिकारी, सरपंच आणि उपसरपंचांनी जे की तालुकास्तरीय समितीने जे मंजूर केलेले होते, ज्यांनी पाहणी करून कच्चे घर ज्यांचे लिहून आणले होते त्यांचं पक्क करून आणि ज्यांचे पक्के लिहिले होते त्यांचे कच्चे घर लिहून म्हणजे जो योग्य लाभार्थी आहे त्याला त्या योजनेपासून वंचित ठेवून जे धंदाकडे आहेत, जे कारखान्याचे डायरेक्टर आहेत, राशन दुकानदार आहेत, सरपंचाचे पती आहेत, सरपंचाचे नातेवाईक, उपसरपंचाचे नातेवाईक, अशा लोकांना ज्या पात्र यादीत त्यांचा समावेश केला आहे। जे खरे लाभार्थी आहेत, जे पत्र्याच्या शेडमध्ये राहतात, कच्च्या घरात राहतात, त्यांना राजकीय दोषापोटी त्यांना या योजनेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न किंवा पाप यांनी केलेला आहे। त्यांना योग्य लाभार्थ्यांना हा लाभ भेटावा यासाठी मागील 2 महिन्यापासून मी पंचायत समितीचे व्हिडिओ नंदागोळे साहेब यांच्याकडे वारंवार चक्रा मारतो, विनंती करतो, निवेदन दिले, परंतु त्यांनी कुठलंही याच्याकडे लक्ष चक्रा मारतो, विनंती करतो, निवेदन दिले, परंतु त्यांनी कुठलंही याच्याकडे लक्ष न दिल्यामुळे त्यांचं हे लक्ष वेधून घेण्यासाठी आज आम्ही दुपारपर्यंत ढोलनाद आंदोलन पंचायत समिती समोर केलं आहे। त्यांनी आम्हाला त्यानंतर लेखी आश्वासन दिले की येत्या 15 दिवसाच्या आत ज्या आमच्या 5 प्रमुख मागण्या आहेत या 5ही मागण्या चौकशी करून मान्य करून आणि योग्य ती या दोषीवर कार्यवाही करण्याचं आश्वासन लेखी दिल्यानंतर आम्ही हे आंदोलन आज तुर्तास माघार घेतला।